नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपली जी टीईटी परीक्षा होती 28 जून 2026 ला होणार होती आणि ती पेपर फुटण्याच्या कारणामुळे रद्द झालेली आहे. तर मित्रांनो, संपूर्ण आपल्या शिक्षक बांधवांची संपूर्ण तयारी झालेली होती, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे होत्या आणि आता मित्रांनो शाळा लागलेल्या आहे आणि ती टीईटी परीक्षा आता कधी होणार, कशा पद्धतीने होणार याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, टीईटी जी आहे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, याची री एक्झाम कधी होईल, परीक्षा परिषदेकडून काय सूचना आलेली आहे, काय माहिती आलेली आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. टीईटी री एक्झाम डेट. टीईटी परीक्षा ऑगस्ट पूर्वी होणे अशक्य. परीक्षा परिषदेने सांगितले पुढील 2 महिने परीक्षा न घेण्याचे हे मोठे कारण. राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा रद्द केल्यानंतर रविवारी राज्यातील सर्व जिल्हा स्तरावरून कोऱ्या सुमारे 6 लाख उत्तरपत्रिका जमा करून घेतलेल्या आहे. रद्द करण्यात आलेली टीईटी परीक्षा पुन्हा घेण्याच्या तयारीसाठी परिषदेला किमान 2 महिन्याचा कालावधी लागेल, असे अधिकारी सूत्रांनी सांगितले. परीक्षा लांबणार असल्याने परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 2,26,000 शिक्षकांची धाकधूक वाढलेली आहे. टीईटी परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. राज्यातील 6,125,000 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. पेपर फुटीनंतर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. परीक्षा पुन्हा घेण्यासह विविध विषयावर चर्चा झाल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. परीक्षेच्या काही तास आधी पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत परीक्षा केंद्रावर परीक्षेचे साहित्य पोहोचले. परीक्षा कक्षात बैठक क्रमांकही लिहिण्यात आलेले होते. पेपर रद्दची माहिती मिळाल्यानंतर प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा पेपर घेण्यासाठीची तयारी करण्यासाठी परीक्षा परिषदेला किमान 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे, असे सांगण्यात येते. नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाईबाबत गोपनीयता राखणे यासह नवीन तारखेचे नियोजन, त्या दरम्यान इतर परीक्षा नसणे हे पाहणे, परीक्षा केंद्राची उपलब्धता, पाऊस या सर्व गोष्टीचा अभ्यास करून परीक्षेची तारीख ठरवावी लागणार असल्याने हा कालावधी लागेल, असे सांगण्यात येते. दरम्यान रविवारी परीक्षा परिषदेने राज्यातील 37 परीक्षा जिल्हा नियोजन केंद्रावरून सर्व उत्तरपत्रिका ज्या होत्या त्या जमा करून घेतलेल्या आहे. पेपर 2 साठी सर्वाधिक अर्ज. राज्यातील महाटीईटी परीक्षेला 6,125,000 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये शिक्षकांची नोंदणी जी आहे ती लक्षणीय आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2028 पर्यंत टीईटी पास करण्याची मुदत दिल्याने यंदा परीक्षेला शिक्षकांची विक्रमी नोंदणी केली. 6 लाखामध्ये शिक्षकांचे 3,46,000 अर्ज आहे. 2,26,000 शिक्षकांचे हे अर्ज असून त्यात पेपर 1च्या तुलनेत पेपर 2 साठी सर्वाधिक अर्ज आहे. प्रश्नपत्रिका ट्रेझरीमध्येच राहणार. परिषदेने उत्तरपत्रिका जमा करून घेतलेल्या आहे, परंतु जिल्हा ट्रेझरीमध्ये जमा असलेल्या प्रश्नपत्रिका संचाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महाटीईटी परीक्षेचे प्रश्नपत्रिका संच जिल्हा ट्रेझरीमध्ये सीलबंद आहे. परीक्षा नियोजनासाठी सुमारे परिषदेला 7 ते 8 कोटी रुपयाचा खर्च लागतो. पुन्हा परीक्षा होणार असल्याने खर्चाचा भुर्दंड परिषदेला बसणार असल्याच्याही चर्चा आहे. परीक्षा नियोजनाची तयारी परिषदेकडून झालेली होती. परीक्षा केंद्रावर CCTV सह विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी यंत्रणा पोहोचलेली होती. यासह प्रश्नपत्रिका छपाई, प्रश्नपत्रिका संच, उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठीचा खर्च होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, या संदर्भात एक बातमी सुद्धा वर्तमानपत्रात आली होती. टीईटीला आता सप्टेंबरचा मुहूर्त म्हणून फुटलेल्या पेपरनंतर तातडीने परीक्षा घेणे अशक्य. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे टीईटी परीक्षा जी आहे, शिक्षक पात्रता परीक्षा, जे पेपर फुटीमुळे रद्द झालेली आहे, ती परीक्षा मित्रांनो कमीत कमी 2 महिने आता होणार नाही आहे. ती जर झाली तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.